नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलोय मित्रांनो. जी वॅकन्सी असणार आहे मित्रांनो, जलसंपदा विभागातर्फे ही भरती असणार आहे मित्रांनो. जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत 2.0 चे याच्यामार्फत इथं एक पदनिर्मिती करण्यात आलेली आहे मित्रांनो. त्याचा जी आर आलेला आहे मित्रांनो 21 मे 2025 चा लेटेस्ट जी आर असणार आहे मित्रांनो. तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे कोणते कोणते पदं असणार आहे, कशा पद्धतीने अप्लाय करण्याची सॅलरी काय असणार आहे. ओके, तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे मित्रांनो. चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो. आणि आपल्या टेलिग्राम चॅनल, इंस्टाग्राम आयडी, फेसबुक आयडी, व्हॉट्सअप ग्रुपला फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया मित्रांनो. अजून या जलसंपदातर्फे विभागातर्फे वॅकन्सी असणार आहे मित्रांनो. मृद व जलसंपदा विभागातर्फे महाराष्ट्र शासनाकडून हा जी आर आलेला आहे लेटेस्ट. ओके, जलयुक्त शिवार अभियान 2.0 चे सनियंत्रण व त्या अनुषंगाने कामे हाताळण्याकरिता प्रकल्प व्यवस्थापन कक्ष स्थापना करण्यासाठी बाह्य यंत्रणेद्वारे पदभरती करण्याबाबतचा हा जी आर आलेला आहे मित्रांनो. ओके, दिनांक 21 मे 2025 चा लेटेस्ट जी आर असणार मित्रांनो तुमच्या समोर. ओके, अच्छा, याच्यामध्ये त्यांनी प्रस्तावना दिलेली आपण ते जाणून घेऊया मित्रांनो. माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक 13 सप्टेंबर 2022 रोजीच्या झालेल्या बैठकीमध्ये सुमारे 500 गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान 2.0 राबवण्याचा निर्णय घेतला असून त्या अनुषंगाने राज्यात संदर्भ क्रमांक 1 मध्ये जलयुक्त शिवार अभियान 2.0 सुरुवात करण्यात आले आहे. सदर शासन निर्णयामध्ये जलयुक्त शिवार अभियान 2.0 चे सनियंत्रण मूल्यमापन करण्याच्या अनुषंगाने उपपरिच्छेद 7.2 मधील अनुक्रमांक 7 मध्ये सदर अभियानाचे ऑनलाईन प्रणालीद्वारे सनियंत्रण करण्यासाठी प्रकल्प व्यवस्था कक्ष म्हणजे PMU कक्ष निर्माण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सदर प्रकल्प व्यवस्था कक्ष स्थापना करण्याकरिता आठ पदे कटांतरी तत्वावर बाह्य यंत्रणेद्वारे भरण्याची असून त्यासाठी काल्पनिक पदे निर्माण करण्याचा प्रस्ताव वित्तीय विभागात सादर करण्यात आला होता. आता त्यांनी जे काय लिहिले मित्रांनो, प्रकल्प व्यवस्थित कक्ष इथं तयार करण्यात आले, त्याच्यासाठी 8 पदे त्यांनी तर बाह्य यंत्रणेद्वारे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. ओके, सदर आता त्यांनी इथं प्रस्तावनावर आता माननीय अपर मुख्य सचिव सेवा, सामान्य प्रशासन विभाग व सचिव वित्त विभागाच्या उपसमितीच्या शुक्रवार 13/12/2024 रोजीच्या झालेल्या बैठकीमध्ये जलयुक्त शिवार अभियान 2.0 चे सनियंत्रण व त्या अनुषंगाने कामं हाताळण्याकरिता मंत्रालय स्तरावर प्रकल्प व्यवस्था कक्ष स्थापन करण्यासाठी 8 काल्पनिक पदे निर्माण करण्यास व सेवा घेण्यास 1 वर्षाची कालावधी घेण्यास मान्यता दिलेली आहे मित्रांनो. 1 वर्षासाठी असणारे जलयुक्त शिवार अभियान 2.0 चे सनियंत्रण व त्या अनुषंगाचे काम हाताळण्याकरिता मंत्रालय स्तरावर प्रकल्प व्यवस्थापन कक्ष स्थापना करण्याची मनुष्यबळ सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात विचारधारणा होती मित्रांनो. आता याच्यामध्ये आता शासनाचा निर्णय काय आहे? आता शासनाचा निर्णय सेम तसाच असणार आहे. माननीय अपर मुख्य सचिव सेवा, महाराष्ट्र प्रशासन विभाग, सचिव वित्त विभागांच्या यांच्या उपसमितीच्या शुक्रवार दिनांक 13/12/2024 च्या झालेल्या बैठकीमध्ये जलयुक्त शिवार 2.0 चे सनियंत्रण व त्या अनुषंगाने कामे हाताळण्याकरिता मंत्रालय स्तरावर प्रकल्प व्यवस्थापन कक्ष स्थापनेसाठी करण्यासाठी 8 मनुष्यबळ सेवा बाह्य यंत्रणेद्वारे 1 वर्षाच्या कालावधीसाठी घेण्यास मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो. 8 पदे असणार आहे आपल्याला याच्यामध्ये. 1 वर्षाच्यासाठी आपल्याला इथं कटांतरी पद्धतीवर घेण्यात येणार आहे मित्रांनो बाह्य यंत्रणेमध्ये. ओके, आता पदे बघा, इथं पदनाम दिलेलं आहे आणि मनुष्य सेवा दिलेली आहे. आता याच्यामध्ये माहिती आणि तंत्रज्ञान अधिकारीसाठी इथं 1 पद असणार आहे. प्रिंट व इलेक्ट्रिकल माध्यम अधिकारीसाठी 1 पद असणार आहे. मूल्यमापन अधिकारीसाठी इथे एक पद असणार आहे. डाटा एंट्री ऑपरेटरसाठी 3 पदे असणार आहे आणि कार्यालयीन शिपाईसाठी 2 पदे असणार आहे. एकूण इथे 8 पदांसाठी त्यांनी इथं भरती जाहीर केलेली आहे मित्रांनो. चांगली पॉझिटिव्ह असणार आहे आपल्याला याच्यामध्ये. पण 1 वर्षाची आपल्याला इथं कालावधी असणार आहे आपल्याला फक्त बस. ओके, सदर पदांची कामे बाह्य यंत्रणेद्वारे करून घेताना वित्त विभागाच्या 27/4/2022 च्या निर्णयाचे मार्गदर्शन सूचनांचे पालन करण्यात येईल मित्रांनो. अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे आणि अशा पद्धतीचा हा जी आर आलेला आहे मित्रांनो. ओके, तुमच्यासाठी चांगली पॉझिटिव्ह आहे. ज्यांना कोणाला कटांतरी बद्दल काम करायचं असेल ते करू शकता. संपूर्ण माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. ओके, तुम्हाला काही डाऊट रिलेटेड काही कमेंट्स करायचे असेल कमेंटमध्ये कमेंट करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. ओके, आणि तुम्हाला काही माझ्याशी बोलायचं असेल टेलिग्राम चॅनल, इंस्टाग्राम आयडी, व्हॉट्सअप ग्रुप, फेसबुक आयडीला तुम्ही मेसेज करू शकता. ओके, आणि PDF फाईल तुम्हाला डाउनलोड करायची टेलिग्राम चॅनल डाउनलोड करून घ्यायची आहे. तुम्हाला याचे 4 लिंकच्या लिंक तिथे भेटून जाणार आपल्याला टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टाग्राम आणि फेसबुक यायचा. तर लवकरात लवकर ॲड होऊन जाते. डेली अपडेट वगैरे पण तिथे देत असतो. आता कशा पद्धतीने भरण्यात येणार तुमची शंका एकच असेल. आता याची काही भरत्या कशी आहे ते सांगण्यात आलेलं नाही. याची काही नोटिफिकेशन आली
तर मी तुमच्यासोबत नवीन व्हिडिओ लगेचच बनवणार आहे मित्रांनो. की तत्पूर्वी तुम्हाला थोडं थांबावं लागेल, वेट करावं लागेल. कारण की 21 मे 2025 लेटेस्ट जी आर असणार आहे. तर काही ना 8-15 दिवसामध्ये याची काहीतरी ॲड येणार असेल मित्रांनो अप्लाय करण्यासाठी. तर तुमच्यासोबत ते पण मी सादर करणार आहे. तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचा आहे व्हिडिओ. ओके, जेणेकरून त्यांच्यापर्यंत काही अपॉर्च्युनिटी पोहोचेल. आणि तुम्हाला माझ्याशी बोलायचं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअपला मेसेज करा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑलरेडी घेऊन असतो आपल्यासाठी. ओके, गव्हर्नमेंट जॉब, प्रायव्हेट जॉब, शासनाची जी योजनेची जी आर संपूर्ण माहिती आपल्या एका चॅनलवर इथं मिळत असतं मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. अशा जॉब रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.